ज्योतिबाच्या नावानं चांग बलं. नमस्कार मित्रांनो, अजय कदम भाऊजी सातारकर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. समोर भव्य कमान गेट पाहून तुमच्या लक्षात आले असेल ज्योतिर्लिंग प्रवेशद्वार. आज जळगाव ज्योतिबा यात्रेचा मुख्य दिवस. बोलो चला आपण थोडंसं व्हिडिओ काढूया आपल्या यात्रेमध्ये. कशा पद्धतीने जळगावामध्ये यात्रा भरली जाते हे तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम माझ्या माध्यमातून करतो आहे मी. बघा हे सकाळचं सत्र आहे मित्रांनो. सर्व भाविक भक्त बघा इथे आपला खाली नवलाईचा माळ म्हणतात, तिथे नवलाई देवीचं आगमन होतं आपल्या ताळेतल्या भर यात्रे दिवशी. तिथे दर्शन घेतात लोक. त्याच्यानंतर आपल्या देवाचं ज्योतिबाचं दर्शन घ्यायला जातात. चला तर जाऊया आपण नवलाई देवी माळावर. बघा भरपूर सकाळी 9 वाजले तरी पण भरपूर गर्दी आहे इथे नवलाईच्या दर्शनासाठी. आत्ताशी यात्रेला सुरुवात होते. सकाळचं 9चं सत्र म्हणजे भाविक लोक भरपूर प्रमाणात लोक बाहेरून येतात. त्याच्यामुळे चला सगळेजण बघत होते. हे नवलाईचे रखवालदार आहेत. ते बघा नवलाई देवी आपली ताळ्यातून येते आपल्या ज्योतिबाच्या भेटीला. बहीण भावाची गोड भेट या जळगाव ज्योतिबा यात्रेमध्ये होते. हे सगळे नवलाईच्या मानकर आहेत. हे आमच्या या प्रतिष्ठानचे उपखजिनदार. कॅमेरा जास्त हलत होता. संजयला सांगितलं जास्त हलू नकोस काय, तरी तो गोल गोल नुसता फिरवत होता. मग बघा बोलले तर आम्हाला पण घ्या कॅमेरामध्ये. मग त्यांना पण घेतलं रखवालदारांना आपल्या. मग बोललो चला आम्ही पण येतो. मग संतोष बाप्पू आणि मी उभा राहिलो. संजयला म्हटलं घे कॅमेरा, आम्हाला पण घे, व्हिडिओमध्ये दिसतोय का. चला मग आपल्या सबस्क्राईब आल्या मित्रांना सगळ्यांना बाय बाय केलं, टाटा. मग नंतर कॅमेरा हातात घेतला. मला चला आता आपण पहिलं मुख्य रोडचं बघूया, तिथे कोणते कोणते दुकानात काय आहेत पहिलं त्याचं दर्शन देऊया म्हटलं. निघालो आम्ही. कॅमेरा लय मित्रांनो हलत होता, नुसता गडबड होत होती आमची. म्हटलं जाऊ दे असंच करूया काहीतरी थोडंसं शूट म्हणलं. हळूहळू आम्हाला पण एक्सपिरियन्स येईल. इकडे बघा असं सगळी धागे हातात बांधायचे त्यांचे दुकानं होते. तसं पहिलं मित्रांनो जुन्या काळात कोण जर यात्रेला येत असेल ना, पहिलं आपल्या रस्त्यानं सगळी मिठाईची वगैरे दुकानं असायची. तर मिठाई प्रसाद वगैरे, पण ती सध्या आता शासन आपल्या छबिनाला थोडा त्रास होतो म्हणून आपण आपल्या चौकामध्ये ती सर्व मोठी दुकानं भरवली जातात. आणि रस्त्यावर बघा आमचे मामा बाय बाय करतात. ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर आहेत ते. गुलाल खोबऱ्याचे दुकानं बघा देवाच्या परिसरात संपूर्ण येतात रोडमध्ये. मग गेलो हळूहळू पुढं. बोलो पेढे बिडे सातारी कंदी पेढे. जळगाव यात्रेमध्ये आल्यानंतर मित्रांनो सगळ्यांना सातारी कंदी पेढे आणि गुलाल जास्त प्रमाणात भेटेल. कारण आपला ज्योतिबा असल्यामुळं गुलाल मोठ्या प्रमाणात उधळला जातो छबिनामध्ये आपल्या. मग दिला संजय सुरवात कॅमेरा. म्हणलं आम्हाला पण घे. आम्ही चालत गेलो पुढे. चला म्हणलं बाय बाय टाटा सगळ्यांना. त्याला म्हणलं व्यवस्थित सगळं शूट कर, पण काय पोरगा ऐकत नव्हतं, नुसतं कॅमेरा हलवत होतं. मग बघा दोघं तिघं आपले आले मित्र, त्यांना घेऊया म्हटलं सोबत. हे बाबा बघा खूप जुने आहेत. आम्ही लहानपासून आल्यापासून आहे ना ओळखतो. ते बाजूचे गुलालवाले आहेत ना, ते टोपी घातलेले. मग काय सूरज आला, व्हाईट अँड व्हाईट सदरा घातला होता. राजेश म्हणला आम्हाला पण घ्या कॅमेरामध्ये. असं काहीतरी चांगली कामं करत जावं असं म्हणलं गप. बघा हे बाबा पण म्हणतात गुलाल. बघा गुलाल जास्त प्रमाणात विकला जातो. मग काय आमच्या गावातली पण दुकानं होतं. ते बघा पतंग बाबू ह्यांना पण म्हणलं घ्या कॅमेरामध्ये, पैसे मागतात बघा. हे आपले टेलर गावचे, यांना पण घेतलं. म्हणलं यांना भेटूया चला लय दिवसातनं टेलरला. आमच्या प्रतिष्ठानचे सदस्य आहेत बघा. मग गेलो देवळाच्या चढाला. हे बघा चॉपरबाई आणि जे.के. कदम हे जुने ढोल पथक आहेत. मग देवळापाशी गेलो. पोरगा कॅमेरा खाली पकडत होतं. त्याला म्हणलं व्यवस्थित शूट करत, तर ऐकत नव्हतं ते. कुठं पण कॅमेरा बघा. देवाच्या दारामध्ये पण आपल्या 10 शासन काटे आहेत. छबिनाला लय मजा येते. गुलाल खोबरं. म्हणलं आता मीच घेतो कॅमेरा हातामध्ये. मग घेतला. म्हणलं परिसर सकाळी बघा, सकाळी पण भरपूर प्रमाणात गर्दी होते. मग काय वरती दुकानात आलो. आमच्या बाळूदाजींचं दुकान आहे बघा. तुषार पण उभा आहे इथे. मीटिंग पण चालू होते काहीतरी यात्रेचं काय चालू असणं त्यांचं म्हणणं. ह्यांना पण घेऊया कॅमेरामध्ये. मोठ्या विषयावर गंभीर चर्चा चालू होती. यांचे सगळे ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत, यात्रा कमिटी. कॅमेरा दिसला की सगळे गप उभे राहिले. मग गेलो पुढं. तसंच म्हणलं शासन काठीचा एक व्हिडिओ घेऊया. म्हणलं लांब लचक मूंचं असतं शासन काठ्या आपल्या गावामध्ये.
पहिलं आमची लाईट वरनं होती ना, पण शासनकाठ्या पडायच्या म्हणून मग ते जमिनीत अंडरग्राऊंड लाईटाची व्यवस्थापन केलं आहे बघा. ह्याला मानाचे नवसाचे वगैरे नारळ वगैरे पण बांधले जातात शासनकाठीसाठी आपल्या. तिकडे पण आपले मित्र उभे होते, ते पण म्हणले घ्या मेरा व्हिडिओमध्ये. म्हणलं घेऊया चला. मग गेलो पुढं. इथं बघा आपल्या ज्योतिर्लिंग ट्रस्टचं सगळं मंडळ बसलं होतं, ग्रामस्थ मंडळ, असं देणगेदार वगैरे यांचं. मग काय इकडं आपले बारके दाजी पण उभे होते. म्हणलं गोल राऊंडने जरा बघूया, म्हणलं देवाचा परिसर घेऊया. त्यांना पण म्हणलं घेऊया चला. बघा किती लांब, भरपूर लांब रांग लावली होती मित्रांनो. भक्तांनी आपली पन्हाळे तिकडेपासून तो व्हिडिओ दाखवतो. हे मध्ये मध्ये नाचत होतं, सारखं म्हणायचं मला व्हिडिओमध्ये घ्या. मग काय ह्यांना पण घेतलं व्हिडिओमध्ये. चला आमचे नाना पण होते तिकडे, माईकवर बोलत होते. म्हणलं चला त्यांना पण घेऊया. कॅमेरा दिसलं की सगळे कसं असं बघत बसतात, तर मग काही करू काय नाही सुचत नाही त्यांना. हे बघा आपले विठ्ठल नाटक पण आहेत, लिहित आहेत. मग गेलो आम्ही. म्हणलं चला आता पाठीमागं आपलं गणपतीचं मंदिर पण आहे, त्याचं पण थोडं व्हिडिओ शूट घेऊया. म्हणलं बाप्पाचं पण दर्शन घेऊया. हे बघा टाटा बाय बाय हाय. काय आता यूट्यूबची दुनिया म्हणून ऐकत नाही, तर सगळ्यांना वाटतं की मोबाईल हातात पकडला की काय तर काय व्हिडिओ शूट करायचं चालूच असतं. मग गेलो देवळाच्या पाठीमागं. म्हटलं थोडा देवाचा परिसर घेऊया आपण, आपल्या मंदिर पण दाखवूया म्हटलं. हे बघा इकडं जुन्या मूर्त्या एकदम पुरातन काळातल्या येतात, भावानं कोरलेल्या मूर्त्या येतात हाताने मूर्तिकारांनी. आमच्या देवाचं महत्त्व खूप मोठं आहे मित्रांनो. जाणून घ्यायचं तर यायचं जळवच्या यात्रेला. बघा गाभारा कळस, लय लय भारी बाई. आम्ही भाग्यवान आहे म्हटलं, आम्ही या जळवमध्ये जन्माला आलो, ज्योतिबाच्या जन्मभूमीमध्ये. मग काय इकडे पाठी पण बघा गणपतीचं मंदिर मस्त बांधलं, नवीनच झालं आहे मित्रांनो, 3-4 वर्ष झाली. आपले सर रमेश सर यांनी या गणपतीचं मंदिर उभारलं बघा. आपल्या जळगावचेच आहेत आणि मुंबईला मॅजेस्टिक क्लासेस चालवतात मित्रांनो. सुंदर काम केलं आहे. आतमध्ये लादी बिदी बघितली ना, एवढी चकमकत होती ना. गणपती बाप्पाचं मस्त काम केलं आहे मावलं. आतमध्ये गेल्यावर प्रसन्न वाटतं ना एवढं. बघा मूषकराजचं एंट्री केल्या मूषकराज आहेत बघा आपले. मग त्यांचं दर्शन घेतलं. म्हणलं जाऊया चला गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. तर आतमध्ये जायला काय एंट्री नव्हती. मग गणपती बाप्पा दिसले, लांबूनच पाया पडलो. म्हणलं लक्ष असू द्या आमच्यावर, आपल्या गावावर, तुमचा आशीर्वाद सदैव पाठीशी असू द्या. थोडं झूम करून म्हणलं दाखवूया मूर्ती आपल्या गणपती बाप्पाची. चला थोडासा म्हणलं आजूबाजूचा गाभारा पण दाखवतो. मस्त फुलांची सजावट. काय हे आर्मी कपल होतं, त्यांना पण म्हटलं व्हिडिओमध्ये घेऊया. हे बघा हे आर्मीवाले पाहुणे आहेत, जळगावचे जावं आहे. ही लय चॅप्टर पोरगी आहे. मग खालते आलो आम्ही. म्हणलं देवाच्या ह्या साईडनं जाऊया. तर बघा हवालदार साहेब पण आहेत. यांचे पण खूप धावपळ होते बिचारे. 2-3 दिवस आपल्या गावामध्ये असतात. जळगाव यात्रा आपल्या पाटण भागात मोठी असल्यामुळे ती यशस्वीरित्या पार पाडायचं काम यांच्याकडे असतं. ते आहेत म्हणून कोणतेही वादविवाद न होता एवढी मोठी जत्रा उत्सवात पार पडली जाते. धन्यवाद पोलीस मित्र तुमचंसुद्धा जळगाव गावाकडून. मग बोललो रांगेचं दर्शन दाखवूया जरा. पन्हाळीपासून तिकडेपर्यंत रांग खूप असतात मित्रांनो. पहिलं कसं होतं माहिती आहे का, हे दंडस्थान घालायचे तेव्हा तर खूप गर्दी असायची. आता दंडस्थान पण कमी प्रमाणात घालायला लागलीत लोक. म्हणलं रांग तरी दाखवूया तुम्हाला. हे बघा अदानीकडून भक्तांसाठी खाली लाल कलरचं कार्पेट आहे बघा, ते पण दिलं आहे. त्यांचं पण धन्यवाद. कारण उन्हाचं प्रमाण एवढं असतं की पाय भाजतात बिचारे. एका जागेवर अर्धा तास त्यांना उभं राहायला लागतं भक्तांना. हे चांगलं केलं आहे त्यांनी. त्यांचंसुद्धा आपलं जळगाव गावाकडून धन्यवाद. मग काय इकडं ते आपलं हे बघा गोंधळी होते, मस्त वाजवत होतं डोली, धडाका तताडा 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 तताडा. मजा आली भाव. हे पाहिजे यात्रेमध्ये, खूप मजा असते, ऐकायला पण भारी वाटतं. हे आपल्या जुन्या परंपरा आहेत, त्या पण आपण जपून ठेवल्या पाहिजे. मग गेलो काय रांग म्हणलो, लईच लांबच लांब रांग आहे सगळी बघा. ऊन लागले म्हणून डोक्यावर पदर बिदर घेऊन हाय सगळे मित्र आहेत बघा, लांबनं हात करतात आपल्याला. म्हणलं व्हिडिओ शूट आहे म्हणून काय बोललो नाही. म्हणलं असू द्या. म्हणलं चला पुढं बघा आमचे राजेश कदम चालत आहेत. चालायला जागा नाही, एवढी गर्दी आहे भावांनो. पण या भक्तांचा पण आभार मानला पाहिजे. बिचारे रांगेत शांततेत उभे आहेत, कोणतं गोंधळ नाही, काय नाही, गडबड नाही. देवाचं दर्शन घ्यायचं म्हटलं तर मित्रांनो शांततेत घेतलं पाहिजे. लय राम आहे.
बायका लाजत होत्यात, त्यांना काय वाटतं काहीतरी पोरं काहीतरी उंगली नवीनच काहीतरी करतात हे दरवर्षी. मला जाऊया बघा ना, लय रांग ईश्वरापर्यंत रांग आहे बघा दाखवली. आणि हे पण आमचं आपलं मित्र होते, आलेत सोबत. म्हटलं चला तुम्हाला पण घेतो. चला, मोबाईल लय हालतोय मित्रांनो, सॉरी हा व्हिडिओ असा पूर्ण हालतोय. हे बघा अध्यक्षांचं घर आहे आपलं, स्वराज्य प्रतिष्ठानच्या. आत्ताच लग्न झालं म्हणून घरावर नाव पण आहे. हे बघा पन्हाळीपासून कार्पेट दिलं आहे अदानींना, म्हणजे आपल्याला पायाला भाविकांच्या चटक्या बिटक्या लागणार नाहीत. हे बघा हे पांडवकालीन पुरातन शिवमंदिर आहेत पन्हाळीच्या साईडला आहे आपलं. इकडे पण भक्त पहिले कसं होतं, पहिली गर्दी खूप असायची ना, तर इकडे लोक 4-4, 5-5 दिवस राहायला यायचे. तर पहिले काही वाहन बिहन कमी प्रमाणात होते. हे बघा समोर ती झूम केलेली पन्हाळी आपली. आता कसं गाड्या असल्यामुळं जरा लगेच येतात, 2 तासात दर्शन घेतात आणि निघून जातात. मग काय क्लासमेट भेटला अमर, सुमित, मग त्यांना पण घेतलं व्हिडिओमध्ये. मग बघा आपले शंकर दादाची मिसेस पण चालली होती आई दर्शनाला, म्हणलं त्यांना पण घेऊया. ते पोरगं लय आम्हाला काय काय बोलतं, म्हणलं त्याला सांगा नंतर गायब करू वहिनींना, म्हणलं परत भेटायचं नाही. मग काय गेलो चौकामध्ये बघा सगळी मिठाईची दुकानं आहे, खेळण्याची दुकानं असतात, पाळणं पण असतात मित्रांनो, ज्यूस वगैरे लय भारी वाटतं. बरं झालं हा परिसर आहे म्हणून अडचण होत नाही यात्रेला मित्रांनो. शांततेत यात्रा आमची पार होते. हॉटेल दुकानात भरपूर प्रमाणात असतात. काय यात्रा असली की आपले मित्र वगैरे भेटतात, तेवढंच काय आईस्क्रीम खायला वगैरे एकमेकांना देतो आम्ही. काय लय दिवसातनं भेटतात. मग टाटा बाय बाय. हे इकडं बघा बांगड्याच्या दुकानात गर्दी येतात. काय माहेरवाशी लिकी बिकी येतात, मग आपले येतात आया वगैरे घेऊन, चल बाया 2-4 बांगड्या भर. यात्रा म्हणले की बाबा सवासणींच्या हातामध्ये बांगड्या भरल्या. ही जुन्या परंपरा आहेत मित्रांनो, या टिकवून ठेवल्या पाहिजे आपण म्हणजे घरच्यांनी आपण पण ठेवल्या पाहिजे. काय आता सगळी लोक विसरत चालली, तर नुसतं काय आता बाजूने गेलं तरी कोण कोणाला विचारत नाही. बोललो मला घे कॅमेरामध्ये बाबा. पाळण्यात म्हणलं पाळण्यात बसायला जाऊया. पाळण्याचे तिकीट बघितले 70 रुपये आणि पार्टी बघितले तर 15 जण होतं. म्हणलं परवडत नाही मग पाळण्यात बसायचं. मग गेलो आईस्क्रीम खायला. बघा हे चाचा 2 दिवसापूर्वी आपलं फडतरच्या यात्रेला गेलो होतो, तिकडं आपला कार्यक्रम पण होता होम मिनिस्टर, तिथे पण आम्हाला भेटले होते आम्ही फोटोशूट करताना. तिथे पण चाचा कुठनं आईस्क्रीम घेऊन खाल्ली, मस्त लागत होते. त्यांना बोललो आमच्या जवळच्या यात्रेत या, आम्ही 500-600 आईस्क्रीम संपवतो. जो भेटाल त्याला घेऊन यायचो आणि या चाचांच्याकडेच आम्ही आईस्क्रीम खायचो. चाचा पण आम्हाला डिस्काउंट द्यायचं. तर आमचा हुशार मित्र आणि क्लासमेट बघा अजय, आम्हाला शाळेमध्ये याला मोठा अजय मला छोटा अजय म्हणायचे. आता मी जाडं झाले आणि ते बारकं झाले. काय आता काय निसर्गाचा खेळ म्हणायचा, काय म्हणायचं आता. बिचारं लय आगाव होतं पण आता लय शांत झाले पोरगं. मलाई कुल्फी आहे मित्रांनो, मलाई 10 रुपयाची काय 20 रुपयाची आहे. एवढी टेस्टी लागते ना. अंडाकार आकार आहे त्याचा आणि रंगीबेरंगी येल्लो, पिंक, केशरी. मग काय म्हणलं घेऊया आईस्क्रीम, खावा सगळ्यांनी. म्हटलं पैसे म्हणलं द्या, कोण देणार झाले म्हणतात आहे तुम्हीच द्या. भाऊजी काय तुम्हाला ऑर्डर भेटतात का म्हणलं कशाचं ऑर्डर बेटर मित्रांनो, काय म्हणलं जाऊ द्या देऊन टाकतो यांना. आईस्क्रीम खाल्ली मग आम्ही. लय चॅप्टर येतं हा. सज्जा मोठीपणा करायचा नास. 20 जण घेऊन यायचे आईस्क्रीम खायला. झाला आईस्क्रीम खायला सुट्टी नाही. हा काय बोलतो. हे बघा आम्ही लहान असल्यापासून हे दुकान येतं बघा, सातारी कंदीपेढे माडिक यांचे. लय मित्रांनो गर्दी असते, मोठ्याच्या मोठी दुकानं असतात तर भरपूर गर्दी. काय मोबाईल लय हालत होता, काय गडबड होती सगळी, त्याच्यामुळे काढून परत छबिन्यात नाचायला जायचं होतं आम्हाला, लेट झाला होता. जिलेबी ताजी ताजी भेटते, एवढी टेस्टी जिलेबी असते का नाही. बघा आजोबा कसं खाते दणकून, सुट्टीच नाही. हे काय म्हणलं सगळी दुकानं घेऊया, चला सगळी शूट घेऊया.
आमचा मित्र पण संदेश इथं कुठं बसला होता, आला नव्हता. म्हटलं बरं झालं मामाच्या दुकानावर बसलायच बाबा, आमचं पैसे वाचलं तर. बघा पोरगं पुढं दिसलं आता, त्याला बसवला होता मामानं दुकानं. मला म्हणलं काहीतरी खायला घेऊन ये. म्हणलं काय खाणार? मग आणलं मंचुरियन. काय म्हणलं शेव बिव देतात दिना झाले, फक्त म्हणते 20 रुपये पाव आणि 30 रुपये पाव. मग गेलो, दुकानाचं मालक पण बसलं होतं जिलेबीवर. बघा मामा आता बघा कसं हाय, बघा कसं करतात. हाय 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 हाय, जिलेबी दिना झालं नुसतं हाय करतात. हे काय करायचं त्याला. मी आता घातले डाळ, आता जाऊन बनते भात, नंतर बनते चपाती, नंतर बनते बघा भाजी. पोलीस मित्र पण सगळे. हे ते मग परत आलो बघा नवलाईचं दर्शन घ्यायला फॅमिलीसोबत. फॅमिली होती, बायको होती, आई बहिणी पण होत्या. आता म्हणलं चला दर्शन घ्यायला. म्हणलं चला दर्शन तर तुमचा व्हिडिओ पण काढतो म्हटलं. गेलो यात्रेमध्ये. या बघा बहिणी पण आल्या होत्या, आईस्क्रीम दिली सगळ्यांना, लस्सी काढली. बघा गाड्यांच्या गर्द्या एकदम मळूशीपर्यंत खाली डोंगरापर्यंत होत्या. म्हणलं वर टेरेसवर जाऊन पण शूट करूया. म्हणलं गाड्या बिड्या दाखवूया घाटातल्या आपल्या. मग काय छबिनाला सुरुवात झाली. गर्दी बघा मित्रांनो, नुसता गुलाल. छबिना संपला की सगळा रस्ता गुलाल बी गुलाबी होतो. म्हणजे गाव बा कसं दिसतं आमचं वर्ण शूट केल्यानंतर. गर्दी गर्दी काय जाम बाबांनी. छबिनाला लई गर्दी असते. पहिली मजा लई होती. पहिलं काय गुलाबातलं खोबरे टाकायचं होतं आणि आम्ही घरावर जाऊन खोबरीचे कॅचा पकडायचं परत जेवणात वापरायचं. आता काय हे बघा चौकात पूर्ण दुकानं. गुलाला ती खोबरे खायला एवढं भारी वाटायचं ना. पण काय आता लागल कोणाची तकलीफ फक्त म्हणून पण टाकत नाही. नुसतं आता गुलाला एकदम भारी. पहिल्या कसं अर्ध्या वाट्या फेकायचं. कसं आहे ज्योतिबाचा छबिना नादच कोळा. कसं ताल मित्रांनो सगळे एकदम गुलाबी नगरी झाली का नाही. त्यामुळे टेरेसवर शूट करूया खालती. म्हणलं मी वरती येतो. सगळं नवलाची भेट झालो, आपण पण जाऊ छबिना. मित्रांनो मी होम मिनिस्टर कार्यक्रमसुद्धा होस्ट करतो. निमित्त कोणतेही असो, माता मौलींना मनमुराद आनंद देण्यासाठी अजय भाऊजींचा 7 तारीख होम मिनिस्टर कार्यक्रम बुक करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क करा. धन्यवाद. मग काय गेलो छबिन्यात मी पण नाचायला. हे बघा आपली गँग कशी आहे. ॲट जुळलाच गेल्या गुलाबात लाल, काय डोळ्यातनं काय गुलाबी सगळं दिसत होतं. कपडे गुलाबी सगळं. हे बघा मामा ॲट तराटमध्ये कसं आहे. यात्रेला याचा तर पूर्ण आनंद घ्यायचा मित्रांनो. सगळं गुलाबी ॲट दाजे आहेत बघा. हे आपलं सुट्टीच नाही. माझ्याकडे कॅमेरा फिरवा म्हणत होते. तर दिसतोय का मी? दिसतोय म्हटलं, दिसतोय. नादच नाही. चला नाचा. डिंचांग ज्योतिबाच्या नावानंच. मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या अजय कदम भाऊजी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. जय स्वराज्य.